जनता पार्टी कामोठे मंडळ व व्हॅली ऑफ स्माइल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कामोठे येथे भव्य हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी होम मिनिस्टर हा कार्यक्रम अतिशय रंगतदार पद्धतीने खेळण्यात आला। कामोठे येथील भाजपचे युवा नेतृत्व हॅपी सिंग व समाजसेविका हरजिंदर कौर सिंग यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला होता। समाजकार्यात अग्रेसर असलेल्या हरजिंदर सिंग कौर यांच्या मार्फत प्रभागात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। यावेळी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे महिलांना देण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। समाजसेविका हरजिंदर सिंग कौर यांच्या पाठीमागे महिलांची मोठी ताकद असल्याचे दिसून आले। या कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माजी महापौर कविता सौतमल, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, स्वाती कोळी, ज्योती रायबोले आदी मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी कामोठे आणि व्हॅली ऑफ स्माइल कामोठे या संस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या पनवेलच्या प्रथम महापौर डॉक्टर कविता सौतमलजी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या हरजिंदर कौरजी, या ठिकाणी उपस्थित असणारे कामोठ्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवी जोशी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माजी उपमहापौर या ठिकाणी चारुशीला घरतजी, सन्माननीय स्वाती कोळी वहिनी, आमचे सहकारी शिवसेनेचे कामोठ्याचे शहर प्रमुख सुनील गोवारी, हॅपी सिंग, मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, सर्व आमच्या महिला भगिनी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कामोठ्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनिता पाटील, सर्व उपस्थित आमच्या महिला भगिनी, मंचावरील आणि समोरील उपस्थित असणारे आपण सर्व या परिसरातील भगिनी, सर्व उपस्थित बंधूंनो, खरं तर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला पुरुषांचं तसं डायरेक्ट काही काम नसतं, पण तरीसुद्धा या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी या ठिकाणी आमचा युवा सहकारी रोहित आणि त्याच्याबरोबर सगळ्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो। व्हॅली ऑफ स्माइल फाउंडेशनच्या वतीनं हरजिंदर कौर या वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन करत असतात। सामाजिक स्वरूपाचे कार्यक्रम, शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम, महिलांच्यासाठी त्यांना स्वतःचं पायावर उभं राहता यावं यासाठी काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम, या सगळ्याचं आयोजन त्या सातत्यानं करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आजच कामोठ्यामध्ये सुषमा पाटील शाळेमध्ये आम्ही आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं होतं। त्याला वेगवेगळ्या नागरिकांनी हजेरी लावली आणि त्या माध्यमातून कामोठ्यातल्या वेगवेगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांनी धरलेला आग्रह आता याच्या पुढे सातत्यानं पाठपुरावा करून आम्ही पूर्ण करणार आहोत। भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांच्या उपयोगाला येणाऱ्या वेगवेगळ्या कामांमध्ये भाग घेत असते। आपण पाहिलं काल अर्थसंकल्प देशाच्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आणि मध्यमवर्गीय महिला प्रत्येक वर्गाला, शेतकरी, युवा, उद्योजक प्रत्येक वर्गाला समाधान वाटेल अशा देशाला पुढे नेणारा आणि देशाला समृद्ध करणारा असा अर्थसंकल्प काल मांडला गेलाय। त्याच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक नागरिकाला ताकद मिळणार आहे। हे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जसं भारतीय जनता पार्टी करते तसं पनवेलमध्ये, कामोठ्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी तुमच्या अडीअडचणी सोडवत, तुमच्या परिसरामधल्या समस्या मार्गी लावत, तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं आणण्यासाठी कटिबद्ध आहे। मैदानं असतील, बगीचे असतील किंवा छोट्या छोट्या पद्धतीचे मार्केट असतील, या सगळ्याच्या माध्यमातून महापालिका आपल्यासाठी जे आणतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून करतायत। आज मंचावरच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची किंवा समोरील जे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत त्यांची नावं मला घेता आलेली नाही, पण या
सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय सबका साथ सबका विकास हे सूत्र प्रत्यक्षात आणण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सातत्यानं करत राहू याची ग्वाही देतो। आपल्या महिला पदाधिकारी या मंचावर थांबणार आहेत, त्या जाणार नाहीत आणि त्या निश्चितपणानं आपल्याशी संवाद साधणार आहेत। मी त्यांना आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आज सरस्वती पूजेचा दिवस आहे आणि संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे, म्हणून मी सुरुवातीलाच बोलून जाण्याची परवानगी मागितली ती सौ हरजिंदर कौर, हॅपी सिंग, रोहित यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मैं हरजिंदर कौर, हैप्पी सिंह। ये हमारा सेक्टर 21 में पहला प्रोग्राम है। बोलूं, ये हमारा सेक्टर 21 से पहला प्रोग्राम है जो यहाँ के बच्चों ने बोला कि आप इस साइड पे कोई प्रोग्राम करो, हम आपको पूरा सहकार्य करेंगे। उनकी हेल्प से यहाँ पर रोहन पवार है, काफी हमारे और बच्चे यहाँ पर हैं, उनकी हेल्प से हम लोगों ने यहाँ पर एक प्रोग्राम अरेंज किया है। बट हमें एक्सपेक्टेड नहीं था कि इतनी लेडीज आएंगे, बट एक्सपेक्टेशन से ज्यादा लेडीज हैं यहाँ पर। और रोहन पवार को बुलाती जिसके सहकार्य से हमारा ये प्रोग्राम सक्सेस हो चुका है। इनकी हेल्प से हमने ये प्रोग्राम यहाँ पर लिया है, हमारा प्रोग्राम बहुत ही सक्सेस हुआ है और लेडीज भी काफी एंजॉय कर रहे हैं, उनको बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर आके, और हमें भी अच्छा लग रहा है यहाँ पर देख के सब लेडीज को कि मतलब अपना इस तरह अनएक्सपेक्टेड थे जो यहाँ पर इतने लेडीज हमारे साथ जुड़े हैं यहाँ पर आके। वो भी हम उसका कुछ बता नहीं सकते, वो तो प्यार है सबका हमारे साथ, जो सब आ जाते हैं हमारे इन्विटेशन पे कि चलो इनका प्रोग्राम में जाए, हम इनके प्यार की वजह से ये प्रोग्राम सक्सेस हो जाते हैं। यहाँ पर 5 पैसे भी देने वाले हैं लकी ड्रॉ में, और बाकी काफी आकर्षक गिफ्ट भी हैं, जैसे चांदी की पायल हो गई, स्मार्ट वॉच है, मिक्सर, कुकर और ये अपना डिनर सेट वगैरह, और बाकी और भी गिफ्ट हैं उनके लिए। जो भी लेडीज काफी खड़ी है बाहर वेट कर रही है हमारा भी कि गेम्स हो तो उनको और गिफ्ट मिले। काफी महिला शक्ति बहुत है, इनका साथ है, इसलिए हम यहाँ तक पहुँच सके हैं कि इनका साथ हमें आगे भी चाहिए, और सबको हमें यही प्रार्थना करने की ऐसे आपका प्यार और आपके विशेष हमारे साथ रखिए जो हम और आगे बढ़ सकें। या ठिकाणी कामोठा इथे भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळ व व्हॅली ऑफ स्माईल फाउंडेशन तर्फे हळदी कुंकूचं आयोजन केलं गेलं आहे आणि याचे आयोजक आहेत आपले हरजिंदर हॅपी सिंग आणि हॅपी सिंग। तर यांनी हे जे आयोजन केलं इथे मी या ठिकाणी आले, पण खूप भव्य असा हा इथे आयोजन केलेलं आहे हळदी कुंकू, आणि महिलांनी इथे खूप गर्दी केलेली आहे। म्हणजे ॲक्च्युली हॅपी सिंगचं जे कार्य आहे त्याच्यावरती हे प्रेम त्यांचं दिसून येतं, त्याच्यामुळे एवढी गर्दी जमलेली आहे। आणि हळदी कुंकू म्हटल्यानंतर महिला आवाज येतातच, कारण हळद आणि कुंकू म्हणजे सौभाग्य आणि समृद्धीचं लेणं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक महिला येते आणि त्या निमित्ताने महिलेला थोडंसं नटायला थटायला मिळतं, मैत्रिणींना भेटायला मिळतं आणि विचारांची देवाणघेवाण होते। त्याच्यामुळे या कारणामुळे महिला ही नक्कीच येते। आज या ठिकाणी तुम्ही बघाल एवढी गर्दी आहे आणि जे त्यांनी सगळे गेम्स असे ठेवलेले आहेत त्याच्यात सगळ्यांना खूप मजा येते दिसते आणि सगळेजण असे गेम्समध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। आणि नेहमीच आपलं टीव्ही, यूट्यूब, मोबाईल हे सोडून महिला जेव्हा इथे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात तर कुठेतरी एक चांगलं वातावरण दिसतंय। आणि खरं तर आपली संस्कृती जपायची असेल तर अशा हळदी कुंकू झालेच पाहिजे, नाही तर हळूहळू या टीव्ही आणि नेटफ्लिक्स ह्याच्यातच जर माणसं गुंतून राहिली तर हळूहळू हळदी कुंकू हा प्रकार काय हे सुद्धा आधुनिक जो नवीन पिढी आहे हे हळदी कुंकू काय असतं हे सुद्धा त्यांना कळणार नाही। त्याच्यामुळे अशा विविध फाउंडेशन तर्फे का होईना हे हळदी कुंकू नक्कीच झाले पाहिजे। माझ्या सगळ्या महिलांना या ठिकाणी हळदी कुंकूच्या खूप खूप शुभेच्छा। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट कामोठे।